या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र यापूर्वीच्या तासाला आपण अ, महाराष्ट्रातील कृषी उत्पादकता पाहिलेली आहे. कृषी उत्पादकता ही दर हेक्टरी उत्पादन म्हणजे कृषी उत्पादकता होय. आपण भारतातील इतर राज्यांसोबत महाराष्ट्राच्या कृषी उत्पादकतेची आपण तुलना केलेली आहे. त्यामध्ये कडधान्य असतील, तृणधान्य असतील, अन्नधान्य असतील, तेलबिया असतील किंवा ऊस किंवा कापूस या मुख्य पिकांचे आपण तुलनात्मक यापूर्वीच्या तासाला आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं, की देशामध्ये ऊस जर सोडला तर इतर राज्याच्या तुलनेत अन्नधान्य असतील किंवा कापसाच्या बाबतीत असेल, की महाराष्ट्राचे उत्पादन आणि उत्पादकता ही कमी आहे. अ, मग हे कमी का आहे? तर या अनुषंगाने आपण अनेक कारणांची आपण या ठिकाणी चर्चा केली होती. त्यामध्ये आपण पाहितलं, की देशामध्ये सर्वात कमी सिंचन क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. आपण एकीकडे महाराष्ट्राला अग्रेसर विकसित राज्य असं म्हणतो, तर दुसरीकडे ही महाराष्ट्राची अवस्था आहे. सिंचनाशिवाय शेती नाही. सिंचनाशिवाय उत्पादकता नाही. आपण पाहतो की आधुनिक सिंचनाच्या सोयी-सुविधा जर शेतीमध्ये उपलब्ध करून दिल्या, तर उत्पादन आणि उत्पादकतेत खूप मोठा फरक पडतो. खात्रीचं उत्पादन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना येतं आणि शेतकऱ्यांचा कर्जबाजारी कमीपणा होऊन त्यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मदत होते. परंतु हीच मुख्य भूमिका किंवा हीच मुख्य गोष्ट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये तर आपण पाहतो की जवळपास जवळपास 85% क्षेत्र हे जिरायती आहे, कोरडवाहू आहे आणि निसर्गावरील अवलंबित्व जर शेतीचा असेल तर निसर्गाचा खेळ अ, शेती बनते आणि जेव्हा पाऊस पडला तेव्हा शेती पिकते, पाऊस नसेल तर शेती नाही. अशा प्रकारचा अवस्था ही शेतीमध्ये निर्माण होते आणि त्यामुळे शेतीची उत्पादन आणि उत्पादकता ही कमी आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आपण इतरही कारणांची चर्चा केली होती. त्याचमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 80% हे प्रमाण 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची ही संख्या आहे. त्यामुळे दीर्घकालीन सुधारणा शेतीमध्ये करता येत नाहीत आणि म्हणून शेतीची उत्पादकता ही कमी आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारीपणा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि स्वतःचं भांडवल त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची शेती तोट्यात जाते किंवा भांडवलाअभावी त्यांना आधुनिक पीक पद्धती किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याला मर्यादा येतात आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता कमी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर विक्री व्यवस्थेतील दोष हे एक कारण आपण या ठिकाणी पाहिलं होतं, की आपण पाहतो की साधारणपणे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे आणि उत्पादनाचा खर्च आता वाढत असल्यामुळे कारण आदानांच्या किमती खूप वाढल्या. त्या प्रमाणात शेतमालाच्या किमती वाढलेल्या नाहीत. किमतीतीलच घट असल्यामुळे किंवा आधारभूत किमती शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च हा जास्त असतो शेतकऱ्यांच्या उत्पन्नापेक्षा आणि त्यामुळे आपण पाहतो की त्याला नफा मिळवून देणारी किंमत मार्केटमध्ये भेटत नाही आणि पर्यायाने आपण पाहतो की महाराष्ट्रातला शेतकरी हा हतबल झालेला आहे. आणि त्यामुळे त्याचा कर्जबाजारीपणा वाढल्यामुळे स्वतःचं भांडवल नसल्यामुळे त्याच्याकडे फार काही शेतीत सुधारणा करण्यासाठी भांडवल नसतं आणि भांडवलाअभावी जे पिकतं तो मग त्याला गरज असते, त्या पैशाची निकड असते म्हणून स्थानिक बाजारपेठेतच विकतो आणि आपण पाहतो की स्थानिक बाजारपेठेमध्ये आडते व व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची वजन व मापातून अधिक किमतीतून देखील आर्थिक पिळवणूक होते, फसवणूक होत असते. यावर आतापर्यंत पाहतो की हे सगळं यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न आपण पाहतो फक्त कागदावरच असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं अज्ञान, आर्थिक दुर्बलता, वाढत्या लोकसंख्येचा भार हेही आपण पाहितलेलं आहे की अतिरिक्त लोकसंख्येचा भार हा शेतीवर आहे. त्यामुळे शेतीमध्ये छुपी बेकारी आहे आणि छुपी बेकारी असल्यामुळे शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता ही कमी आहे. अशी या प्रकारची अनेक कारणे आपण महाराष्ट्राच्या शेतीची उत्पादकता कमी असलेली आपण या ठिकाणी पाहितले आहेत. तर आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्राच्या शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या गोष्टींवर आपल्याला आज चर्चा करायची आहे. आपण पाहतो की महाराष्ट्रातील शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासकीय धोरणे आखण्याचे काम केलेले आहे. याशिवाय इतरही काही उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचा आपल्याला थोडक्यात आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे.
त्यामध्ये पहिली उपाययोजना आपल्याला सांगता येईल की जलसिंचनाच्या सोयीत वाढ करणे. आपण पाहतो की 1962 साली स. गो. बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे आयोग नेमला होता. या आयोगाने राज्यातील ओलिताखालील क्षेत्राची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न केले आहे. आज महाराष्ट्रात आपण पाहतो की 18% केवळ 18% सिंचन क्षेत्र खाली शेतजमीन असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 82% जमीन ही आजही कोरडवाहू आहे किंवा निसर्गावर अवलंबित आहे. भारतात इतर राज्याचा आपण अभ्यास केला तर बिहार, यूपीमध्ये जास्त सिंचनाचं प्रमाण आहे, ज्या 40% 45% पंजाब, हरियाणामध्ये 100% सिंचन आहे, केरळामध्ये आहे. मग महाराष्ट्रामध्ये का निर्माण होऊ शकत नाही? तर यामध्ये शासनाकडून झालेली दुर्लक्ष म्हणा किंवा प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता म्हणा किंवा कृषी क्षेत्राच्या विविध योजनांमधील भ्रष्टाचार म्हणा, यामुळे सिंचन क्षेत्र उभा राहू शकलेलं नाही आणि त्याचा परिणाम शेतकरी आणि शेतीवर झालेला आपल्याला दिसून येतो. आजही आपण पाहतो की महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली असून आज महाराष्ट्राची स्थापन होऊन एवढं वर्ष होऊनही आजचा आमचा ग्रामीण शेतकरी आपण पाहतो की आजही दारिद्र्यात जीवन जगत आहे, वंचित जीवन जगत आहे. त्याच्यापर्यंत आपण पाहतो की कुठल्याही योजना त्याला पाहिजे त्या वेळेला पोहोचत नाहीत आणि त्यामुळे आजही आपण पाहतो की ग्रामीण भाग खूप मागासलेला असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील शेतीची उत्पादन आणि उत्पादकता कमी आहे. याच्यामध्ये जर वाढ करायची असेल तर सिंचन क्षेत्राच्या सोयीमध्ये वाढ झाली पाहिजे. मागच्या 2014 पासून आपण पाहतो की मोठमोठाले प्रकल्प राबवण्यापेक्षा छोट्या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन क्षेत्र निर्माण करणे किंवा जमिनीतील वॉटर लेवल पाण्याची पातळी वाढवणे यासाठी जलयुक्त शिवार नावाची योजना BJP गव्हर्नमेंटनं आणली होती आणि त्यानुसार महाराष्ट्रामध्ये मोठ्या फार प्रमाणात कामे झाली. परंतु आपण पाहतो की महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची एक मोठी कीड किंवा लागण झालेली आपल्याला दिसून येते आणि एखादा छोटा मोठा बंधारा उभा केला की दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात तो वाहून जातो. ही अवस्था, जसं की एखादा रस्ता तयार केला की पावसाळ्यात वाहून जातो, नाली तयार केली की एखाद्या 6 महिन्यानं ती नाली तिथे दिसत नाही. तर अशा प्रकारचा विकास म्हणजे होत असल्यामुळे, दीर्घकालीन सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे महाराष्ट्राच्या शेतीची उत्पादकता कमी आहे. तर यासाठी शासन प्रयत्न आता करत आहे. आता आपण पाहतो की आज खूप काळ बदललेला आहे. आज आपण पाहतो की शासनाच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे, पारदर्शकता या ठिकाणी आलेली आहे आणि आता कामाचा दर्जा आता वाढत आहे आणि या अनुषंगाने शासनाने सिंचनाच्या सोयीसुविधा वाढवल्या पाहिजे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता कमी असेल तर कमी पाण्यामध्येही आपण पाहतो की आधुनिक सिंचनाच्या व्यवस्थेच्या आपण पाहतो की आधुनिक सिंचन सुविधाची साधने जर आपण वापरली तर त्यामुळे पाण्याची बचत होऊ शकते. जसं की ड्रीप इरिगेशन असेल, त्या आपण पाहतो की ठिबक सिंचन, सूक्ष्म ठिबक सिंचन आपण पाहतो की याचा जर जास्तीत जास्त वापर केला तर कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त जमीन ही पाण्याखाली येऊ शकते. पण त्यासाठी गरज आहे शासनानं शेतकऱ्यांना तशा प्रकारचं अनुदानांवर हे सगळी यंत्रणा किंवा तशा प्रकारची आदानांचा पुरवठा करणे गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर साधारणपणे आजही महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात प्रकल्प आहेत, परंतु आपण पाहतो की हे प्रकल्प आज कोरडे आहेत किंवा पाण्याने जरी भरले असेल तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी नेण्यासाठी जी यंत्रणा लागते ती यंत्रणा आज उभी शासनाची कोलमडलेली आहे आणि त्यामुळे पाणी असूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. अशा प्रकारची, जिथे पाणी आहे तिथे वीज नसते, जिथे वीज आहे तिथे पाणी नाही, अशा प्रकारची अनावस्था महाराष्ट्रात पाहायला मिळते. तर यावर उपाययोजना झाली पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे सिंचन सोयीत वाढ जर झाली, आधुनिक साधनांचा त्यामध्ये वापर केला तर आहे त्या पाण्यातच जमिनीचं क्षेत्र हे वाढू शकतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त जमीन ही पाण्याखाली येईल आणि पाण्यामुळेच आपण पाहतो की शेतीची उत्पादन आणि उत्पादकता तसेच बरोबर पिकांची गुणवत्ता या ठिकाणी अन्नधान्याची असेल, कृषीमालाची गुणवत्ता त्यामुळे वाढते. हा रिसर्च या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त सिंचनाच्या सोयी कशा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील, आधुनिक साधनांचा त्यामध्ये कसा वापर केला जाईल, या अनुषंगाने शासनाकडून प्रयत्न होतात, शेतकऱ्याकडून होतात.
ते वाढले पाहिजेत असं आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रातील जमीन सिंचनाखाली येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपण पाहतो की महाराष्ट्र सरकारने कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, विदर्भ पाटबंधारे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली. म्हणजे भौगोलिक प्रदेशानुसार मग मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असेल या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी अशा प्रकारच्या महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या फार प्रमाणात भांडवल पुरवठा उपलब्ध करून अशा प्रकारच्या सिंचन योजना या ठिकाणी महाराष्ट्रात शासन आखल्या आहेत आणि त्याचे लाभ शेतकऱ्यांना मिळत आहेत. परंतु यामध्ये आणखी वाढ झाली पाहिजे. जमिनीचं प्रमाण, ओलिताखाली जमिनीचं प्रमाण जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपण पाहतो की शेतीची उत्पादन आणि उत्पादकता वाढणार नाही. त्यानंतरची उपाययोजना आपल्याला सांगता येते की कर्ज पुरवठ्याच्या सोयीत वाढ झाली पाहिजे. आपण पाहतो की कर्ज पुरवठा हा शेतीला कर्ज पुरवठा हा सहकाराच्या माध्यमातून होतो. त्याचबरोबर व्यापारी बँका, ग्रामीण बँका या शेतीला कर्ज पुरवठा करतात. आपण पाहतो की सरकारची त्रिस्तरीय रचना आहे. शिखर बँक म्हणून राज्य सहकारी बँक कार्य करते. त्यानंतर राज्य सरकारी बँकेच्या अखत्यारीत जिल्हा मध्यवर्ती बँका कामं करतात आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अखत्यारीत आपण पाहतो की प्राथमिक पतसंस्था या काम करत असतात. आणि त्यांचा प्रत्यक्ष शेतकऱ्याशी संबंध येतो. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी या सहकाराच्या त्रिस्तरीय रचनेच्या माध्यमातून होत असते. त्याचबरोबर ग्रामीण भागात कर्ज पुरवठा वाढण्यासाठी शासनाने ग्रामीण बँका निर्माण केलेल्या आहेत, जे की अल्पभूधारक शेतकरी असतील, ग्रामीण कारागीर असतील, त्याचबरोबर व्यापारी, छोटे मोठे व्यापारी व्यावसायिक असतील, यांना कर्ज पुरवठा मोठ्या फार प्रमाणात व्हावा म्हणून ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यापारी बँकांना सुद्धा कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा वाढावा यासाठी शासन त्यांना टार्गेट्स देतं आणि त्यानुसार कृषी क्षेत्राचा पुरवठा वाढत आहे. परंतु आपण पाहतो की आदानांच्या म्हणजे कृषीतील उत्पादन खर्चाच्या तुलनेत कृषी क्षेत्राला होणाऱ्या कर्ज पुरवठ्याचं प्रमाण हे कमी आहे. आणि आपण पाहतो की हे सगळं सरकारी यंत्रणा असल्यामुळे त्यामध्ये उदासीनता असल्यामुळे वेळेवर कर्ज पुरवठा होत नाही. पेरणी होते जूनमध्ये, कर्ज मिळतं ऑक्टोबरमध्ये, तर ऑक्टोबरमध्ये मिळालेलं कर्ज शेतीला उपयोगाला येणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची ज्या पिकाची लागवड त्याला करणं शक्य होते कर्ज मिळाल्यावर ते शक्य होत नाही आणि म्हणून शेतकरी घरातलंच बियाणं काढतो आणि पेरतो आणि म्हणून शेतीची उत्पादन आणि उत्पादकता कमी आहे. यामध्ये जर बदल करायचा असेल तर कर्ज हे मुबलक मिळालं पाहिजे, वेळेवर मिळालं पाहिजे आणि कमी व्याजदरात मिळालं पाहिजे. तरच शेती ही टिकू शकते आणि शेतीची उत्पादकता वाढू शकते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतरची उपाययोजना आहे शेतजमीन विभाजन व तुकडीकरणावर बंदी व इतर कायदे. आपण पाहतो की भारतामध्ये अशा प्रकारच्या विविध सुधारणाविषयक विधेयक, कृषी सुधारणाविषयक विधेयक शेतीमध्ये आणलेले आहेत, कृषी क्षेत्रासाठी आणलेले आहेत की 80% जर अल्पभूधारक शेतकरी असतील तर त्यांच्या छोट्याशा जमिनीवर ते कुठल्याही प्रकारची दीर्घकालीन योजना त्या ठिकाणी कार्यान्वित करू शकत नाहीत. त्याचबरोबर त्यांच्याकडे भांडवलाचा अभाव असल्यामुळे ते आपण पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक बियाणे किंवा तशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते आपल्या शेतीमध्ये करू शकत नाहीत, कारण त्यांच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळे शेतीची उत्पादन आणि उत्पादकता कमी आहे. जर यामध्ये आपण पाहतो की आता नवीन प्रयोग होत आहेत की गट शेती असेल, करार शेती असेल, सहकार शेती असेल, या प्रकारच्या म्हणजे 10 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जर शेती केली तर त्यांची भांडवलाची क्षमता वाढते आणि त्यामुळे शेतीमध्ये दीर्घकालीन सुधारणा करून आपण पाहतो की तशा प्रकारची यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जर उत्पादन घेतलं आणि ते चांगल्या मार्केटमध्ये, आज आपण पाहतो की सगळं जागतिक मार्केट हे खुलं झालेलं आहे आणि जागतिक मार्केटमध्ये नेऊन जर विकलं तर शेती निश्चितच नफ्याची ठरू शकते. परंतु जोपर्यंत ही तुकडेबंदी होणार नाहीत, कारण आपण पाहतो तुकडीकरणामुळे शेतजमिनीचं तुकडीकरण होतं आणि शेतीचा आकार कमी होतो. आकार कमी झाला की उत्पादन आणि उत्पादकता घटते. म्हणून अशा प्रकारे एकत्रित गट शेती असेल, करार शेती असेल किंवा सहकार शेती असेल किंवा
आणखी बचत गटाच्या माध्यमातून शेती करणं असेल, असे वेगवेगळे जे नवीन प्रकार आता येऊ घातलेले आहेत, त्या प्रकाराच्या माध्यमातून जर म्हणजे क्षेत्रफळ जर जमिनीचं एकत्रित केलं किंवा वाढवलं, तर त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या फार प्रमाणात भांडवल त्या ठिकाणी लावून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करता येतील आणि त्यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढू शकते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचे महाराष्ट्राच्या शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कृषीमध्ये संशोधन झालं पाहिजे. आज आपण पाहतो की केवळ 18% सिंचनाची सुविधा आहे, तर याचा अर्थ 82% शेती ही कोरडवाहू आहे. मग कोरडवाहू जमिनीमध्ये कमी पाण्यात येणाऱ्या वाणांची या ठिकाणी संशोधन झालं पाहिजे. ते शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये मिळालं पाहिजे. खात्रीचं उत्पन्न देणाऱ्या अशा प्रकारची आधुनिक वाण या ठिकाणी आले पाहिजे. कमी पाण्यावर पिकणारी, साधारण जमिनीवर येणारी, तर जमिनीच्या प्रकारानुसार आपणही पाहतो की अशा प्रकारचं संशोधन झालं पाहिजे. मग मुबलक उत्पादन, जसं की आपण पाहतो की विकसित देशांमध्ये गोबीचा गड्डा पाहितला तर 5 किलोचा असतो आणि आपल्याकडे पाहितला तर तो अर्धा किलो, पाव किलोचा असतो. मग गोबी लावूनही उत्पादन होत नाही, शेतकऱ्यांना नफा मिळत नाही. शेतकऱ्यांना आहे त्या किमतीमध्ये नफा मिळवायचा असेल तर शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे, तोच पर्याय आहे. कारण आता जागतिकीकरण झालेलं आहे, शेतमालाचा पुरवठा जगातून होत आहे आणि मग या स्थितीमध्ये शेतकरी टिकून ठेवायचा असेल तर शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे. अर्धा किलो गोबीचा गड्डा हा असेल आणि अमेरिकेचा शेतकरी जर 5 किलोचा गड्डा काढत असेल तर अमेरिकेतली शेती परवडेल, भारतातील शेती किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्याला ती शेती परवडणार नाही. म्हणून अशा प्रकारचे वाण डेव्हलप केले पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं संशोधन झालं पाहिजे जेणेकरून उत्पादन वाढेल. म्हणजे दर हेक्टरी उत्पादकता या ठिकाणी कशी वाढेल, ज्यामध्ये आपण पाहतो कापूस, ज्वारी, केळी, ऊस, कांदा, बटाटे, संत्री, मोसंबी, द्राक्षे, गळीत धान्य, भाजीपाला, औषधी या संदर्भात सगळं संशोधन झालं पाहिजे आणि त्यामध्ये अर्ली व्हरायटी आणून म्हणजे कमी काळात येणाऱ्या जर व्हरायट्या शासनाने किंवा कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या, तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं, ते कसं पीक घ्यायचं, त्याला खतं कशी वापरायची, औषधं कुठली वापरायची, तर अशा प्रकारचं जर मार्गदर्शन केलं तर निश्चितच महाराष्ट्रातल्या शेतीची उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मदत होईल असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शेतमाल विक्री व्यवस्था करणे. आपण पाहतो की आता नवीन केंद्र सरकारने शेतमाल विक्रीच्या संदर्भात कायदा आणलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी पणन व्यवस्था होती किंवा मार्केट कमिट्या होत्या, यांचं अस्तित्व आता नष्ट होणार आहे आणि शेतमाल हा खुला केलेला आहे, खुली व्यवस्था केलेली आहे. शेतकरी कोणत्याही व्यापाऱ्याला आता आपला माल विकू शकतो आणि कोठेही देशामध्ये कोठेही विकू शकतो. पण आपण पाहतो की नेहमीच व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकच झालेली आहे आणि त्यामुळे सरकारचं कंट्रोल निर्माण करणारी यामध्ये संस्था असायला पाहिजे असं मला वाटतं. की खुल्या मार्केटमध्ये जरी शेतकऱ्यांचा माल विक्रीला आता कायद्याने मान्यता मिळत असली तरीही ती विक्री आधारभूत किमतीला झाली पाहिजे, ही सक्ती पाहिजे किंवा तशा प्रकारचा कायदा पाहिजे. परंतु एकीकडे शासन अशा प्रकारची खुली व्यवस्था करतं, दुसरीकडे कायदे शिथिल करतं, तर यामध्ये शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी किंमत मिळणार नाही किंवा आधारभूत किंमत मिळणार नाही, त्यांची आर्थिक लूट होईल. म्हणून विक्री व्यवस्था ही मजबूत पाहिजे. शेतमाल विक्री व्यवस्था जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करण्याला प्रोत्साहन मिळणार नाही. कारण सातत्याने तोटा होत असेल तर त्याचं मानसिक खच्चीकरण होतं आणि मानसिक खच्चीकरणातून आपण पाहतो की आज शेतकऱ्यांच्या मोठ्या फार प्रमाणात आत्महत्या वाढलेल्या आहेत. कारण कृषी आदानांवरील खर्च खूप वाढलेला आहे, प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्या मानाने शेतमालाच्या किमती फारशा वाढलेल्या नाही. तर आदानांच्या किंमत वाढीबरोबर शेतमालाच्या किमती ह्या वाढल्या पाहिजे. त्यामध्ये 10% वाढ झाली तर शेतमालाच्या किमतीत 10% वाढ झाली पाहिजे, तरच महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी टिकू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारची एक व्यवस्था, विक्री व्यवस्था महाराष्ट्रामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे. परंतु आज आपण पाहतो की महाराष्ट्रातील आणि देशातील शासन हे आपण पाहतो की उद्योगधार्जिनी निर्णय घेत आहे, उद्योजकांना फायद्याचे निर्णय घेत आहे आणि त्यामुळे या जागतिकीकरणाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा लुटल्या जात आहे, बर्बाद होत आहे. आज आपण पाहतो
की महाराष्ट्रातील जर आपण मागच्या 20 वर्षातील सर्वे केला तर बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतजमिनी ह्या विकल्या आहेत. त्याला हेच महाराष्ट्रातील धोरणच कारणीभूत आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला किंमत मिळत नाही. कारण आपण पाहतो की शेतकऱ्याचं विशिष्ट हंगाम असतो, त्या हंगामात शेतमालाचा पुरवठा वाढतो आणि व्यापारी हे एकत्रित येऊन वस्तूच्या किमती पाडतात, कमी करतात आणि कमी किमतीमध्ये, हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये मालाची खरेदी करतात आणि इथेच शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. एखाद्या वस्तूची किंमत जर 5,000 असेल तर खुल्या मार्केटमध्ये ती 3,000ला विकल्या जाते. म्हणजे 2,000 पर क्विंटल त्याचा लॉस होतो आणि हा लॉस त्याचा कधीही भरून निघत नाही. इथे शासकीय यंत्रणा उदासीन असलेली आपल्याला दिसून येते. नियम, कायदे सगळे कागदावर आहेत, पण वास्तव स्थिती ही आहे की शेतकऱ्याला नफा मिळवून देणारी किंमत मिळत नाही. आपण पाहतो की आता हे कृषी आयोग आपण पाहतो की नेमला होता आणि त्यांनी या ठिकाणी एक शिफारस केलेली आहे की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळाली पाहिजे आणि ती उत्पादन खर्च अधिक 50% नफा अशी किंमत मिळवून दिलेली पाहिजे. आपण पाहतो की उद्योगात एखादी वस्तू तयार झाली 10 रुपयाला तर त्याच्यामध्ये 50% नफा ॲड केला जातो आणि ती वस्तू 15 रुपयापेक्षा जास्त किमतीला विकल्या जाते. परंतु शेतीचं असं होत नाही. शेतीचं आपण पाहतो की 10 रुपये जरी एखाद्या वस्तूला निर्माण करायला लागले तर ती 5 रुपयाला विकते. म्हणजे 5 रुपयाचा तोटा त्याचा कोण भरून द्यायचा हा प्रश्न आहे. म्हणून शेतकऱ्यांना नफा मिळवून देणाऱ्या किमती या आल्या पाहिजे. आपण पाहतो की तशा प्रकारचं शासनानं धोरण आखायला पाहिजे. परंतु आज आपण पाहतो की शासन हे शेतकऱ्याच्या बाजूने काही गोष्टीत चर्चा जरी करत असलं तरीही आतून आपण पाहतो की सगळं शेतकऱ्यांवर अन्याय करणारी यंत्रणा उभी होत आहे. तशा प्रकारचे कायदे येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. जे नवीन कायदे आता केंद्र सरकारने आणलेले आहेत त्या संदर्भात शेतकरी आंदोलन करत आहेत. तर यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे. जसं शासन एखाद्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनुकूल निर्णय घेतं किंवा उद्योजकांच्या बाबतीत निर्णय घेतं तसंच निर्णय किंवा तशा प्रकारचे लाभ जर शेतकऱ्यांना मिळून दिले तर निश्चितच महाराष्ट्रातील आणि पर्यायाने देशातील शेतकरी हा चांगला श्रीमंत होऊ शकतो. त्यालाही चांगले दिवस येऊ शकतात. परंतु गरज आहे शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणणे, त्याला आधारभूत किमती मिळवून देणे, तशा प्रकारचा कायदा करून ते सक्तीने त्याची अंमलबजावणी करणे असं आपल्याला म्हणता येईल. जर अशा प्रकारचं जर झालं, नफा मिळवून देणारी शेतकऱ्याला किंमत मिळाली तरच शेतकरी हा जगेल आणि शेती करेल आणि शेतकऱ्यानं शेती केली तर आपल्याला अन्नधान्य खायला मिळेल. नाहीतर आपण पाहतो की शेतमाल जर शासनाला आयात करावा लागत असेल तर विदेशी चलन मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतं आणि व्यापार तो तुटीचा होण्याची शक्यता असते. म्हणून देशामध्ये शेती आणि शेतकरी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी मदत झाली पाहिजे. तशा प्रकारची त्याला सन्मानजनक जीवन जगण्यासाठी, त्याच्या राहणीमानात वाढ करण्यासाठी त्याच्या शेतमालाला किंमत ही उत्पादन खर्चावर आधारित मिळालीच पाहिजे. असं आपण पाहतो की स्वामीनाथन आयोगानं तशा प्रकारची शिफारस केली होती की शेतकऱ्याला उत्पादन खर्च प्लस 50% नफा अशा प्रकारची किंमत मिळाली पाहिजे. परंतु केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, स्वामीनाथन आयोग त्यांच्या शिफारसी स्वीकारल्या नाही आणि त्यामुळे आजही शेतकऱ्याची वाईट अवस्था आहे. महाराष्ट्रातल्या शेतीची वाईट अवस्था असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की कृषी आधारित उद्योगाचा विकास झाला पाहिजे. आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे आणि ग्रामीण औद्योगिकीकरण कमी आहे. परंतु यामध्ये जर वाढ झाली तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला मागणी वाढेल. मागणी वाढल्या तर किमती वाढतील आणि किमती वाढल्या तर शेतकऱ्यांचं नफा वाढेल आणि शेतकऱ्यांचं राहणीमान उत्पन्न वाढेल. म्हणून ग्रामीण भागात शेतीवर आधारित उद्योगांचा विकास झाला पाहिजे. शेतीची उत्पादकता ही कृषी आधारित उद्योगांवर अवलंबून असते. कृषी आधारित उद्योगांची राज्यातील जेवढी संख्या अधिक असेल तेवढे आपण पाहतो की शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग, कृषी आधारित उद्योग हे ग्रामीण भागात निर्माण झाले पाहिजे. जेणेकरून कृषी मालाला मागणी वाढेल. मागणी वाढल्यामुळे किंमत वाढेल. किंमत वाढल्यामुळे शेतकऱ्यांना नफा होईल, त्यांचा उत्साह वाढेल आणि त्यांचा विकास ग्रामीण भागाचा पर्यायाने विकास घडून येईल असं आपल्याला म्हणता
येईल. त्यानंतर शेतकऱ्यांचे शिक्षण व प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. आपण पाहतो की आता शेतीमध्ये नवीन नवीन बदल येत आहेत. आधुनिक खते असतील, बियाणे असतील, पीक लागवडीच्या पद्धती असतील, पीक विक्रीतील पद्धती असतील, ऑनलाईन पद्धती आता विक्री बाजारपेठ यायला लागलेली आहे. परंतु शेतकरी ह्या आधुनिक तंत्रज्ञानापासून खूप दूर आहे. तर त्याला हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं पाहिजे. तशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, प्रशिक्षण दिलं पाहिजे. नाहीतर आपण पाहतो की पिकावर एक कीड पडलेली असते आणि दुसरंच औषध फवारलं जातं आणि त्याचा परिणाम फवारणी करूनही कीड कमी होत नाही आणि उत्पादन वाढत नाही. अशा प्रकारचे अनावश्यक खर्च शेतकऱ्यांचा होतो. हा खर्च जर टाळला आणि आवश्यक तिथे प्रशिक्षण आणि शिक्षण, मार्गदर्शन हे जर शेतकऱ्यांना झालं तर निश्चितच शेतीची उत्पादन आणि उत्पादकता ही वाढू शकते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पीक विमा योजना आपण पाहतो की शासनाने विमा योजना आता आणलेली आहे. रब्बी असेल, खरीप हंगामातील असेल, पिकांना आता काही मुख्य पिकांना संरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण पाहतो की शासन ज्या प्रमाणात कंपन्यांचं भलं करतं, पीक विमा कंपन्यांचं, त्या प्रमाणात शेतकऱ्यांचं भलं होत नाही. यामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात मॅनेज सिस्टीम होते, भ्रष्टाचार होतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही त्याला नुकसान भरपाई, जेवढं नुकसान झालं तेवढी नुकसान भरपाई भेटत नाही आणि पर्यायाने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता येते. आपण पाहतो की सगळे कायदे आहेत, नियम आहेत, पीक योजना कागदावर चांगल्या वाटतात, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये एवढ्या त्रुटी ठेवल्या जातात की जेणेकरून कंपनीच्या अनुकूल अहवाल दिले जातात आणि त्याचा प्रतिकूल परिणाम शेतकऱ्यांवर होतो. शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होऊनही त्याला नुकसान भरपाई भेटत नाही आणि ही अवस्था उत्पादन आणि उत्पादकता कमी होण्यामध्ये येते. जर शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर शेतकऱ्यांना विम्याचं संरक्षण दिलं पाहिजे. आपण पाहतो की नैसर्गिक आपत्ती असेल, टोळधाड असेल किंवा इतर आपत्ती असतील तर त्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांच्या पिकांना या ठिकाणी संरक्षण देणारी पीक योजना राबवली पाहिजे आणि त्याची नुकसान भरपाई ही जेवढं नुकसान झालं तेवढं मिळालं पाहिजे. नाहीतर आपण पाहतो नुकसान होतं ₹1,00,000 मिळते ₹2,000. तर अशा प्रकारची एक म्हणजे ही अशा प्रकारची योजना कुठल्याच कामाची नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्साह वाढणार नाही, शेतकऱ्यांना शासनावर विश्वास राहणार नाही. शेतकऱ्यांना जर पुढे आणायचं असेल तर शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देणारी, त्यांचं हित पाहणारी एक वास्तव अशा प्रकारची हवामानावर आधारित पीक विमा योजना डेव्हलप केली पाहिजे आणि ही वैयक्तिकपर्यंत, जसं आपण पाहतो लाईफ इन्शुरन्स हे वैयक्तिक असतात तसे हे वैयक्तिक एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं. आज आपण पाहतो शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, जसं की हरणांचा त्रास होतो, डुकरांचा त्रास होतो, मोरांचा त्रास होतो, इतर जे हिंस्र पशुपक्षी आहेत त्यांचाही आता शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस यांच्याकडून होत आहे आणि पर्यायाने शेतकरी आता शेती करावी की नाही या प्रश्नामध्ये गुंतलेला आहे. कारण काही पेरलं तरी हे राहतच नाही. आता आपण पाहतो की डुकरांची संख्या ग्रामीण भागात खूप वाढलेली आहे. तर प्रशासनाने तर हे सगळं बंदोबस्त केलं पाहिजे, परंतु प्रशासन उदासीन असतं आणि शेतकरी मग मग आपण पाहतो की कुठेतरी करंट सोडतो आणि त्यामध्ये स्वतःच तिथे त्याचा बळी जातो. अशा प्रकारच्या खूप घटना आता महाराष्ट्रात घडत आहे. तर शासनाने याच्यावर उपाययोजना केली पाहिजे, शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे, हिंस्र पशुपक्ष्यांची बंदोबस्त केला पाहिजे, शेतीला संरक्षण दिलं पाहिजे. मग नैसर्गिक असो की कृत्रिमरित्या त्याचे नुकसान होणारं असो, प्रत्येक गोष्ट ही पीक विम्यामध्ये आली पाहिजे आणि त्याला तशा प्रकारचं आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तरच शेतीची उत्पादन आणि उत्पादकता किंवा शेतकरी शेतीमध्ये भांडवल गुंतवण्यास त्याची हिंमत होईल. नाहीतर कुठलाही शेतकरी भांडवल गुंतवण्यास तयार होणार नाही. तर अशा प्रकारे आपण पाहतो की योजना आल्या पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. तर अशा प्रकारची अनेक उपाययोजना यामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर इतरही काही उपाययोजना शासन करतं. ते आपण आर्थिक पाहणी अहवालामधून काही गोष्टी या ठिकाणी पाहूया की प्रत्यक्ष शासनाच्या ज्या उपाययोजना शासन करतं ते आर्थिक पाहणी अहवालामध्ये आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तर आर्थिक पाहणी अहवाल इथे तुमच्यासमोर आता ओपन केलेला आहे मी. तर आपण पाहूया की
अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शेतीचा विकास व्हावा, ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी शासन विविध योजना या ठिकाणी आखत असतं आणि त्या योजनांचे लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. परंतु आपण पाहतो शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये जे मध्यस्थ म्हणून प्रशासकीय यंत्रणा काम करते ती उदासीन असल्यामुळे शासनाच्या योजना ह्या अयशस्वी होतात आणि त्याचा परिणाम शेती आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आपल्याला दिसून येतो. की महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की क्र साधारणपणे 55% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. त्यांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे आणि शेती आपण म्हटलं की शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता ही भौगोलिक परिस्थिती असेल, हवामान असेल, पर्जन्यमान असेल, भांडवल पुरवठा असेल किंवा संशोधन असेल, तंत्रज्ञान असेल, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा अनुकूल होतात तेव्हा शेतीची उत्पादन आणि उत्पादकता चांगली होते. तर यासाठी आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये पावसाळा, हिवाळा, उन्हाळा अशा प्रकारचे 3 ऋतू आहेत. परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपण पाहतो की सध्या पर्जन्यमान वर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे आणि झाला पाऊस तर एकाच आठवड्यामध्ये पूर्ण वर्षाचा पाऊस सरासरी होऊन चाललेली आहे किंवा मग 2-2 महिने त्याच्यात गॅप पडत आहेत. अशा प्रकारचा असमतोल हवामानामध्ये, पावसामध्ये निर्माण होत आहे आणि त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादन आणि उत्पादकतेवर झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारचं आपण पाहतो की विशेषतः पावसाचं प्रमाण आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये 1/3 आवर्षण प्रमुख म्हणजे दुष्काळग्रस्त भाग आहे, 1/3. कोकणात पाऊस खात्रीचा पडतो, पण कोकणातही आता पावसाचं दुर्भिक्ष झालेलं आहे. पडला तर खूपच पडतो, नाहीतर गॅप खूप पडलेला आहे. पहिलं जसं आपण पाहतो की हवामान हे हवामानामध्ये सातत्य होतं, पर्जन्यमानामध्ये सातत्य होतं की 4 महिने पावसाळ्यात पाऊस पडायचा. परंतु आता आपण पाहतो की पावसाळा आहे की उन्हाळा आहे हे कळायला मार्गच नाही. कारण पावसाचे अनियमितपणा खूप प्रमाणात वाढलेला आहे. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात विशेषतः हा पावसाचा असमतोल मोठ्या फार प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या शेतीवर त्याचा परिणाम झालेला. आपण इथे पावसाची आकडेवारी दिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे जून-जुलैमध्येच पाऊस होतो. पुढे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पावसाचं पडण्याचं सरासरी प्रमाण हे खूप कमी आहे आणि म्हणून पिकाला साधारणपणे आपण पाहतो की आधुनिक जे बियाणं आलेली आहेत त्या आपण पाहतो की पाण्याचं जर शॉर्टेज आलं तर त्यांच्या उत्पादन आणि उत्पादकतेवर वाढीवर परिणाम होत असतो आणि म्हणून हवामानात खूप बदल झालेले आहेत. यावर मग शासनाने उपाययोजना केली पाहिजे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसारख्या यंत्रणा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. हे 6 कोकण विभाग आहेत, 6 महाराष्ट्राचे हे प्रशासकीय विभाग आहेत. यामध्ये कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर यामध्ये जी पावसाची सरासरी या ठिकाणी दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की जूनमध्ये आपण पाहतो की साधारणपणे सर्वात जास्त सरासरी कोकण, नाशिक या भागाची जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जुलैमध्ये देखील तीच अवस्था आहे. म्हणजे कोकणामध्ये खूप पाऊस पडतो, परंतु त्या प्रमाणात आपण पाहतो की मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं निश्चितच शॉर्टेज आहे आणि त्यामुळे मराठवाड्याच्या शेतीची आणि उत्पादनाची या ठिकाणी उत्पादन क्षमता कमी असलेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे खातेदारांचं जे वैतीखालील खातेदारांचं प्रमाण आपण पाहिलेलं की अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ही 80% आहे आणि जमिनीचं जे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्रात आहे त्याच्या केवळ 55% जमीन ही निव्वळ पेरणी लागवडीचं क्षेत्र आहे. हे इथं आपण आकडा पाहूया की निव्वळ पेरणी क्षेत्र हे 55% आहे. त्यामध्ये पडीत जमीन 9% आहे. लागवडीखाली न आलेली जमिनीचं प्रमाण 8% आहे. लागवडीसाठी उपलब्ध नसलेली जमीन 11% आहे आणि वनांखाली जमीन महाराष्ट्रामध्ये 17% आहे. केवळ म्हणजे लागवडीखालील जमिनीचं प्रमाण निव्वळ पेरणीयोग्य जमीन ही 55% आहे. तर या 55%मध्येच आपण पाहतो की शेतकऱ्यांना लागवड करावी लागते. त्यामध्ये खरीप पिके शेतकरी घेतात, रब्बी पिके घेतात. परंतु यामध्ये आपण पाहतो की आधुनिक संशोधन होऊन
एक खात्रीचं उत्पादन देणारी, याही परिस्थितीमध्ये बदलत्या हवामानामध्ये टिकणारी पिके, तशा प्रकारची बी बियाणे आणि औषधं आणि खतांचा वापर जर शेतीमध्ये झाला तर शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता ही वाढू शकते असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी उत्पादन दिलेलं आहे, हे आपण यापूर्वीच्या तासाला पाहिलेलंच आहे. त्यानंतर खतांचा वापर वाढावा म्हणून शासन खतावर सबसिडी देतं. सिंचन क्षेत्र वाढावं त्यासाठी शासन दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये सिंचन क्षेत्रासाठी मोठ्या फार प्रमाणात तरतूद करतं, परंतु आपण पाहतो की हे सगळं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सगळं अर्थसंकल्पात तरतूद होते, परंतु प्रत्यक्षात त्याची तो पैसा तिथे म्हणजे तेवढा पैसा 100% पैसा तिथे वापरला जात नाही आणि ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कुठेतरी वळवला जातो. आणि आजही आपण पाहतो की शेतकऱ्यांच्या शेतीला तर पाणी नाही, पण प्यायलासुद्धा मराठवाड्यात पाणी नाही, अशा प्रकारची स्थिती ही निर्माण झालेली आहे. आणि आज आपण पाहिलं की महाराष्ट्रात 30 जून 2018 रोजी पूर्ण व प्रगतीपथावरील प्रकल्पांची संख्या ही साधारणपणे 3898 आहे. म्हणजे साधारणपणे 4000 प्रकल्प हे महाराष्ट्रात आहेत आणि तरीही महाराष्ट्र आपण पाहतो की कोरडा. यामध्ये योजनातील त्रुटी असतील, प्रशासकीय उदासीनता असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कामात झालेला भ्रष्टाचार असेल, म्हणजे एखादा प्रकल्प होतो आणि लगेच भ्रष्टाचारामुळे त्याची जी गुणवत्ता आहे त्या ठिकाणी यायला पाहिजे ती येत नाही आणि पर्यायाने प्रकल्प उभा राहूनही त्याचा लाभ त्या जनतेला भेटत नाहीत. आणि नुसते हे आकडे आपल्याला पाहायला मिळतात. 3898 एवढी महाराष्ट्रामध्ये प्रकल्पाची संख्या. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की जून 2017पर्यंत निर्मित सिंचन क्षेत्र 50.36 लाख हेक्टर असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 17-18मध्ये कालवा व नदीद्वारे सिंचन क्षेत्र 15.52 लाख हेक्टर असलेला 25.52 लाख हेक्टर असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. 2018-19मधील लाभ क्षेत्रातील विहिरीद्वारे सिंचन क्षेत्र 13.78 लाख हेक्टर असलेलं दिसून येतं. तर 17-18मधील वापरलेली एकूण सिंचन क्षमता ही म्हणजे एकूण 39.50 लाख हेक्टर क्षेत्रावर असलेली आपल्याला दिसून येते. तर शासनाकडून प्रयत्न होतात, परंतु आपण पाहतो की प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पैसा तिथे जात नाही. त्यामध्ये थोडाफार पैसा गेला तर तशा प्रकारची गुणवत्तायुक्त कामं होत नाहीत. म्हणून ऑन पेपर जरी कामं ही प्रकल्पांची संख्या दिसत असली तरी, परंतु त्याचे प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीत. आणि त्यामुळे आजही महाराष्ट्रातलं 82% जमीन ही कोरडवाहू आहे, निसर्गावर आधारित आहे. त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. प्रामाणिकरित्या अशा प्रकारचे प्रकल्प उभे झाले पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये जर गुणवत्ता आली तर शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकेल. त्याचबरोबर शासन कृषी पंपाचे विद्युतीकरण. आज आपण पाहतो की ग्रामीण भागात वीज मिळत नाही, 24 तास वीज आणि मुबलक प्रमाणात वीज मिळत नाही आणि कमी दाबाने वीज शेतकऱ्यांना मिळते आणि त्याचा परिणाम म्हणून विजेवरील पाण्यावरील मोटरा ह्या जळतात. परंतु आता आपण पाहतो की शासन तशा प्रकारचे म्हणजे पूर्ण दाबाने वीज कशी निर्माण म्हणजे शेतकऱ्यांना कसा पुरवठा करता येईल. 12 तास आता ग्रामीण भागात शेतीसाठी वीज देण्याचं शासनाने शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर सोलारवर चालणारी म्हणजे मोटारी देखील शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात शासन आता पुरवत आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतीची उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यावर होईल. त्यानंतर कृषीला जो कर्ज पुरवठा होतो तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की 3 बँकांच्या म्हणजे सार्वजनिक वाणिज्य व्यापारी बँका असतील, ग्रामीण बँका असतील, राज्य सहकाराच्या माध्यमातून या ठिकाणी कर्ज पुरवठा होत असेल. तर या ठिकाणी संख्या दिलेली आहे की पीक कर्ज 2018-19मध्ये 31,282 एवढं महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर कृषी मुदत कर्ज हे 36,632 कोटी रुपये झालेलं आहे आणि एकूण कर्ज पुरवठा 2018-19मध्ये 67,914 कोटी रुपयाचा झालेला आपल्याला दिसून येतो. हा आकडा बऱ्यापैकी आहे, परंतु आज आपण पाहतो की कृषी आदानांच्या किमती मोठ्या फार प्रमाणात वाढल्यामुळे कृषीचा उत्पादन खर्च खूप वाढलेला आहे. साधारणपणे 1 एकर जमिनीवर जर चांगली शेती करायची असेल तर 20,000 ते 25,000 रुपये
त्याचा खर्च येतो. म्हणजे पर हेक्टर साधारणपणे 50,000 रुपये खर्च येतो आणि तेवढं बँका कर्ज उपलब्ध शेतकऱ्यांना करून देत नाहीत आणि पर्यायाने अ, कर्ज कमी पडतं आणि शेतकरी मग ग्रामीण सावकाराकडे जातो आणि ग्रामीण सावकार आपण पाहतो की या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अतिरिक्त व्याज त्याला लावतं आणि त्याची आर्थिक पिळवणूक करतं. त्यामुळे शेतकरी हे कर्जबाजारी होतात आणि सावकाराच्या पाशात अडकतात आणि नंतर मग मानसिक खच्चीकरण होऊन त्यांचं ते गळफास घेतात किंवा आत्महत्या करतात असं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ते शासन किसान क्रेडिट कार्ड योजना महाराष्ट्रात राबवल्या जाते. किसान क्रेडिट कार्ड बऱ्याच शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिल्या जातं, जेणेकरून म्हणजे त्याला विशिष्ट रक्कम ही पाहिजे तेव्हा खर्च करता येईल किंवा उचलता येईल किंवा शेतीमध्ये पाहिजे तेव्हा त्याला ती वापरता येईल, हा त्याचा मुख्य उद्देश असलेला आपला. आणि जेवढी रक्कम वापरली तेवढ्यावरच कर्ज या ठिकाणी लागू होतं. म्हणजे अशा प्रकारची ही एक चांगली योजना आहे. परंतु आपण पाहतो की तर किसान क्रेडिट कार्ड मिळणाऱ्यांची शेतकऱ्यांची संख्या ही कमी आहे. ती वाढली पाहिजे तरच शेतीचं उत्पादन आणि उत्पादकता ही वाढू शकते. या ठिकाणी आकडेवारी दिलेली की किसान क्रेडिट कार्ड हे आतापर्यंत 2018-19मध्ये साधारणपणे 2170 लाभार्थी संख्या होती आणि इकडे दीर्घ मुदतीचं कर्ज मिळालेली 7,7.65 हजार शेतकऱ्यांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. इकडं लघु मुदतीचं कर्ज 2,170 लाभार्थ्यांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. तर याचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असलेली आपल्याला दिसून येते की नैसर्गिक आपत्तीमुळे परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज किंवा कृषी कर्ज माफ करण्यासाठी ही योजना राज्य शासनाने जून 2017मध्ये सुरू केली. नोव्हेंबर 18पर्यंत 40.21 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्ज खात्यांमध्ये 16,669.75 कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने जमा केलेली आहे. म्हणजे शेतकरी कर्जमुक्त करण्याकडे शासनाचा प्रयत्न असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु अशा प्रकारची कर्जमाफी नेहमी शेतकऱ्यांना मिळणं कठीण आहे. त्यापेक्षा शेतीमध्ये जर शासनाने कायमस्वरूपी सुधारणा केल्या, जसं की सिंचनाची सुविधा असेल, रस्ते असतील, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल, तर हे मोठ्या फार प्रमाणात कर्जपुरवठा असेल आणि किमतीमध्ये स्थिरता असेल किंवा आधारभूत किमती मिळवून देणारी बाजार यंत्रणा जर उभी केली तर निश्चितच शेती आणि शेतीची उत्पादकता वाढू शकते. त्याचबरोबर कृषी पणन या ठिकाणी आहे, योजना आहे. त्यानंतर किमान आधारभूत किमती शासन या ठिकाणी दरवर्षी शेतकऱ्यांना जाहीर करतं. परंतु आपण पाहतो की ह्या किमती फक्त कागदावर दिसून येतात. खुल्या मार्केटमध्ये किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यापेक्षा कमी किंमतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळते आणि पर्यायाने शेतकरी नेहमीच कर्जबाजारी यामुळेच राहतो की त्याची व्यापाऱ्यांकडून खूप लूट होते. ही लूट शासनाने थांबवली पाहिजे. कुठेतरी इथं म्हणजे शेतकऱ्याने शेतमाल विक्रीस आणला तर तो माल आधारभूत किमतीनेच खरेदी झाला पाहिजे. अशा प्रकारचा सक्तीचा कायदा आला तरच शेतकरी वाचू शकतो, शेती वाचू शकते, अन्यथा वाचू शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. की नुसत्या कागदावर आधारभूत किमती असून उपयोग नाही, प्रत्यक्ष शेतकऱ्याला ती किंमत मिळाली पाहिजे. परंतु ती मिळत नसल्यामुळे महाराष्ट्राच्या शेतीची उत्पादनं आणि उत्पादकता ही कमी असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियानही महाराष्ट्र शासन राबवतो. त्यानंतर राष्ट्रीय कृषी बाजार ई नाम ज्याला आपण म्हणूया की हे देशात लागू असलेल्या इलेक्ट्रॉनिक व्यापार पोर्टल असून त्याद्वारे शेतमालासाठी एकत्रित राष्ट्रीय बाजार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संलग्नीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित सर्व माहिती व सेवा या एक खिडकी सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये शेतमालाची आवक व किंमत, खरेदी विक्री व्यवहार, व्यापार संधी या बाजी गोष्टी त्या ठिकाणी ऑनलाईन होणार आहेत. आणि त्यामुळे आपण पाहतो या ऑनलाईन मार्केटमुळे देवाणघेवाण खर्चात व माहितीत जी असमानता निर्माण होते ती होणार नाही. या पोर्टलद्वारे 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 60,000 बाजार समित्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात 3,000 बाजार समित्या ऑनलाईन
गेट एंट्री, ई ॲक्शन, ई पेमेंट करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 30,000 बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन गेट एंट्री व त्यापैकी 21 बाजार समित्यांमध्ये ई पेमेंट सुरू करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2018 अखेर 835 कोटी रकमेचे सुमारे 30 लाख क्विंटल धान्याची ई ॲक्शन करण्यात आलेले आहे. सुमारे 22.34 कोटी रुपये रकमेचे ई पेमेंट 29 बाजार समित्यांमध्ये करण्यात आलेले आहेत. कृषी मालाच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी 59 बाजार समित्यांमध्ये ई तपासणी केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहे. तर या सुधारणांमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला एक चांगली किंमत मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी घडवून आणणं हा शासनाचा प्रयत्न असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कृषी विकासासाठी इतरही योजना असलेल्या आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना, त्यानंतर राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रशिक्षण अभियान, त्यानंतर राज्य कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणांकरिता सहाय्य अशा प्रकारची योजना आहे. बियाणे व लागवड साहित्य उपअभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. आपण पाहतो की महाराष्ट्रात फुलशेती ही झाली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होईल, शेतकऱ्यांना नफा मिळेल. अशा प्रकारची एक योजना शासन या ठिकाणी महाराष्ट्रात राबवतं. आदिवासी जिल्ह्यामध्ये परसबाग लागवडीस प्रोत्साहन दिलं जातं. अनुसूचित जाती व जमातीमधील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महाराष्ट्रात लागू केलेली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनाही महाराष्ट्रामध्ये लागू केलेली आहे. पिकांवरील कीड, रोग, इतर देखरेख व सल्ला प्रकल्प महाराष्ट्रात लागू आहे. जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत लागू होतं, परंतु आपण पाहतो की या शिवसेनेच्या गव्हर्नमेंटनं हे थांबवलेले आहे की 2014 पासून या योजनेमध्ये मोठ्या फार प्रमाणात सिंचन क्षेत्र उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतं. मागेल त्याला शेततळे, त्यानंतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, सिंचन क्षेत्र वाढवण्याच्या अनुषंगाने, त्यानंतर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, मृदा आरोग्य व्यवस्थापन व मृदा आरोग्य पत्रिका वितरण. आपण पाहतो की शेतीचं जर मृदाचं परीक्षण झालं आणि त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश किती प्रमाण आहे आणि त्यानुसार जर रासायनिक खताचा वापर झाला तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो. नाही तर आपण पाहतो की अंदाजित खतं जर शेतीत टाकली तर पिकांचं उत्पादन हे वाढत नाही, उलट त्याचा परिणाम होतो असं आपल्याला दिसून येतं. परंपरागत कृषी विकास योजना, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम अशा प्रकारे, त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कोरडवाहू शेती अभियान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामानावर आधारित फळपीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम. अशा प्रकारच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, महावेद, टंचाई व नैसर्गिक आपत्ती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन आखतं, परंतु त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजे, शेतकऱ्यांना त्याचे प्रत्यक्ष लाभ झाले पाहिजे. शेतीवर ते गुणवत्तायुक्त हे प्रकल्प राबवले तरच शेतीचे उत्पादन आणि उत्पादकता वाढू शकते असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.